ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत। बोला भारत माता की जय। दोन्ही हात जरा उचला। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा। आज खरं तर मगाशी गोरे साहेब भाषण करत होते आणि मी मोजत होतो की ते किती वेळा असं म्हणत होते की मी बरोबर आहे, मी बरोबर आहे, आम्ही बरोबर आहोत। अजूनही घाबरता की काय? खरं तर आज भारतीय जनता पार्टीसाठी एक अत्यंत आनंदाचा क्षण आहे की एक चांगलं नेतृत्व की जे वर्षानुवर्ष एका निष्ठेने एका पक्षामध्ये सातत्याने एक ध्यास देऊन, जो विकासाचा ध्यास घेऊन आणि सहकार क्षेत्रामधील असणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने झटणारं असं नेतृत्व पृथ्वीराज पाटीलजी हे आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला आहे। त्याबद्दल मी त्यांचं आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो। खरं तर रोज नावं वाचणं हा एकमेव कार्यक्रम दादा माझ्याकडे आहे, त्यामुळे ती वाचतोय। आज अप्पासाहेब पाटील ज्येष्ठ माजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष, बाळासाहेब बापू गुरव माजी उपाध्यक्ष सांगली मध्यवर्ती बँक, डॉक्टर प्रताप पाटील संचालक वारणा सहकारी साखर कारखाना, अध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र सहकार संघ, त्याचबरोबर डॉक्टर राजेंद्र मेथे माजी महापौर सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका, बाळासाहेब काकडे माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका, श्री प्रकाश वनखंडे माजी नगरसेवक, श्रीमती कांचन तुपे माजी नगरसेविका, श्रीमती भारती भगत माजी नगरसेविका, सागर धनपाल खोत माजी नगरसेवक, श्रीमती शीतल सदगले सरचिटणीस सांगली जिल्हा काँग्रेस, बिपिन नारायण कदम अध्यक्ष सांगली दक्षिण शहर, सनी शशिकांत धोत्रे अध्यक्ष कुपवाड शहर काँग्रेस, दिलीप पवार उपाध्यक्ष सांगली शहर, बसवेश्वर पाटील उपाध्यक्ष, आनंदराव पाटील सरचिटणीस, सुनील मोहिते, सुशांत गवळी, अरुण गवंडी, मयूर पेडणेकर सर्व सरचिटणीस मिरज काँग्रेस, मयूर पेडणेकर उपाध्यक्ष सांगली, रमेश शेख उपाध्यक्ष सांगली उत्तर, शंकर माने सदस्य सांगली दक्षिण, TD पाटील, अनिल पाटील, विक्रम भैया कदम, शुभम बनसोडे सर्व सरपंच, शुभम बनसोडे अध्यक्ष सांगली, युवराज पाटील उपसरपंच कर्नाळ, श्रीकांत पाटील माजी सरपंच खोतवाडी, दीपक कराडे सरपंच वाजेगाव, धनंजय मोहिते माजी उपसरपंच वाजेगाव, श्रीमती संध्याताई कांबळे सरपंच कर्नाळ, सुशांत पतंगराव पाटील उपसरपंच बिसूर, अभिजित पाटील उपसरपंच टाकळी, श्रीमती अनिता महावीर पाटील उपसरपंच इनाम धामणी, श्रीमती कविता बोंद्रे माजी सरपंच हरिपूर, अविनाश शिंदे कार्याध्यक्ष कवठे मंगळ काँग्रेस, वैभव गुरव अध्यक्ष अंबिका शिक्षण व उद्योग समूह,
डी पाटील, उपाध्यक्ष मराठा समाज आणि अध्यक्ष पतसंस्था फेडरेशन सांगली जिल्हा, निमिने बिरनाळे, महामंत्री दक्षिण भारत जैन सभा आणि कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश शिक्षक विभाग अजय देशमुख, अजीज शेख, डॉक्टर विक्रम कोळेकर, डॉक्टर सेल, अशोक सिंग राजपूत, प्रशांत देशमुख, संतोष भोसले, आयुब निशानदार, आशिष चौधरी, मनोज लांडगे, सागर मुळे, प्रशांत अडविळे, रघुनाथ नार्वेकर, गौरव गायकवाड, सागर पवार, बाळा मंगसुरे, प्रफुल्ल यादव, अजय माने. समर्थ शेळके, अरुण पळसुळे, अरविंद जैनपुरे, देशभूषण पाटील, बाळासाहेब पाटील, अजिंक्य मोहिते, अनिल मोहिते, संजय मोरे, प्रताप भोसले, अनिल गवळी, शुभम बनसोडे, त्याचबरोबर सुनील शिंदे, राजू कलाल. सगळी वाचण्याचं कारण फार वेगळं आहे. 2-3 वेळेला बिचाऱ्यांचा सांगलीवरून इथपर्यंत प्रवास झाला आहे. त्यामुळे माजिद आवटी, अक्षय शेळके, नदाब, दादा शिंदे, विजय बसरगी, विनायक शिंदे, सत्यजित पवार, उत्तम हेगडे, सद्दाम कलावंत, रियाज जमामदार, निलेश पाटील, ओमकार कबाडे, अनिल नागरे, सनत पाटील, प्रवीण पाटील, संभाजी पाटील, सचिन गोखले, दिलीप माळी, आदिराज पाटील, कैश शेख, आदम कुरेशी, प्रकाश मामा बरडोले, विशाल लालवानी, केशव सातपुते, प्रफुल्ल गोसावी, वीरेंद्र करांडे, दिगंबर पाटील, शंकर बंडगर, राजेंद्र स्वामी, मनोज भोसले, रमेश जाधव, संजय मेथे, सचिन घेवारे, विकास पाटील, नामदेव माळी, महेश कोळी, श्रीमती तृप्ती पाटील, श्रीमती सुनीता बंडगर, श्रीमती सुलोचना प्रताप पाटील, श्रीमती अनुजा अधिक जाधव, विजय पाटील, भिकाजी पाटणकर, दशरथ मुळीक, प्रदीप पाटील, महावीर पाटील, मानसिंग दळवी, जगन्नाथ माने, तानाजी जाधव, तात्या पाटील, मंगेश पाटील, रणजित सावळे, दीपक पाटील, प्रताप गवळी, निशिकांत गुरव, संदीप कुंभार, ऋतुराज शिवराज पाटील. हे सर्व कोणत्या न कोणते तरी पदाधिकारी आहेत, कोणत्या ना कोणत्या तरी ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, कुठच्या तरी संस्थांचे. हे सगळेच्या सगळे काही ना काहीतरी पदाधिकारी आहेत. या सगळ्या माजी नगराध्यक्ष आहेत. अशा सर्व नगरसेवक आणि या सगळ्या लोकप्रतिनिधींसकट आज जेवढे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत, या सर्वांचा भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये भाजपाचा प्रदेशाचा अध्यक्ष म्हणून आपलं सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मी तुमचं स्वागत करतो. खरं तर पृथ्वीराज बाबांनी त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश का केला हे आपणासमोर अतिशय विस्तृतपणे मांडलं आहे. आणि मला खात्री आहे सुधीरदादांसारखं एक चांगलं नेतृत्व आणि त्यांच्याबरोबर जयश्रीताई असतील आणि हे स्वतः असतील, मला असं वाटतं की ही सर्व मंडळी हातात हात घालून जेव्हा काम करतील तेव्हा सांगली जे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नामध्ये की ज्याला स्मार्ट सिटी म्हणून ओळखलं जातं, हे सांगली शहर आणि सांगली शहराचा आजूबाजूचा हा परिसर हा स्मार्ट सिटी म्हणून येणाऱ्या काळात ओळखला जाईल, अशी परिस्थिती आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात ही तिघही नेते करतील याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा की आपण सर्वजण ज्या ताकदीने आणि ज्या विश्वासाने, आपल्यापैकी बऱ्याच जणांबरोबर 2-3 वेळेला माझ्या चर्चा झाल्यात, सर्वांशी चर्चांमधून ज्या गोष्टी लक्षात आल्या, मी आपणा सर्वांना फक्त एवढाच विश्वास देऊ इच्छितो की भारतीय जनता पार्टी एक विचार म्हणून काम करणारी पार्टी आहे आणि या विचारधारेवरती जो कोणी व्यक्ती ज्यांनी कोणी विश्वास ठेवला त्याचं नेहमीच भलं झालं आहे
यात काहीच अडचण नाही. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो की आपण पृथ्वीराज बाबा असतील त्यांच्याबरोबरचे आपण सर्व कार्यकर्ते निश्चिंत राहा. आपल्या सर्वांना येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला ज्या विश्वासाने आपण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ दिले जाणार नाही याची मी तुम्हाला शाश्वती देतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण ज्या ताकदीने बरोबर आलात त्या सर्वांना येणाऱ्या काळात नक्की आपण सर्वजण मिळून काम करू. लिस्ट काही संपत नाही आहे, परंतु तरीसुद्धा अंकुश घाडगे, अख्तर मुजावर आणि रुबीना मुजावर यांचासुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आहे असं मी घोषित करतो. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण येणाऱ्या काळामध्ये एकत्रपणे या भागामध्ये मोठ्या ताकदीने काम करू हे मी आपणा सर्वांना आश्वासित करतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.